हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी तर मालक कोण. माननीय हायकोर्टाने दिला हा आदेश. तर जाणून घ्या माहिती पूर्ण. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया. पत्नीच्या नावावर जर प्रॉपर्टी आहे तर मालक कोण. जर ती प्रॉपर्टी पतीनेच घेतलेली आहे तर पती जिवंत असताना पत्नीला तिच्या स्वअधिग्रहित मालमत्तेवर म्हणजे सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टीवर कोणताही अधिकार नाही. भारतीय कायद्यानुसार पतीच्या मृत्यूनंतरच पत्नीला त्याच्या प्रॉपर्टीत पत्नीचे मालमत्ता अधिकार हक्क मिळतील. म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळेल. 1956च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार म्हणजे 1956च्या हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार पत्नीला वडिलांपासून मिळालेली मालमत्ता जी आहे, प्रॉपर्टी आहे वडिलांकडून मिळालेली, त्यामध्ये मुलांइतकाच त्या मुलीला सुद्धा हिस्सा मिळतो प्रॉपर्टी राईटमध्ये. आता माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या माहितीवरून जेव्हा जेव्हा अनेक लोक कोणतीही मालमत्ता किंवा कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करतात तेव्हा ते त्यांच्या पत्नीच्या नावावर नोंदणी करतात, म्हणजे पत्नीच्या नावावर रजिस्टर करतात. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास, म्हणजे जी काही प्रॉपर्टी आपण घर शेत खरेदी करतो, ती खरेदी केल्यास त्यांचा असा गैरसमज आहे की मुद्रांक शुल्क आणि त्यासोबत इतर लाभांमध्येही सूट मिळते. परंतु कायद्यानुसार या प्रॉपर्टीवर मालकी हक्क कोण सांगू शकतो याची पुरेशी माहिती या लोकांकडे नाही. आता माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित अशाच एका प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आला. त्यानुसार पत्नीच्या नावावर खरेदी केलेली प्रॉपर्टी जी आहे ही कौटुंबिक प्रॉपर्टी मानली जाणार आहे. आता पत्नीकडे उत्पन्नाचा सोर्स नाही, कोणतंच उत्पन्न नाही, तिचं स्वतःचं असं फायनान्शियल कोणतंच इन्कम नाही. तर अशा परिस्थितीत माननीय अलाहाबाद हायकोर्टाने संपत्तीच्या वादावर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे की गृहिणीच्या नावे खरेदी केलेली प्रॉपर्टी ही कौटुंबिक प्रॉपर्टी आहे, कारण पत्नीकडे उत्पन्नाचा कोणताही स्वतंत्र स्रोत नाही. ही सर्व परिस्थिती पाहता न्यायालयाने सांगितले की हिंदू धर्मात पती सहसा पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतात. सहसा पूर्वीच्या काळापासून पती हा पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करतो. आता माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. आपल्या दिवंगत वडिलांच्या मालमत्तेच्या सहमालकीचा दावा करणाऱ्या मुलाने दाखल केलेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने सांगितले की भारतीय पुरावा कायद्याच्या कलम सेक्शन 114 अंतर्गत म्हणजे कलम 114 अंतर्गत असे गृहीत धरले जाऊ शकते की हिंदू पतीने पत्नीच्या नावावर खरेदी केलेली प्रॉपर्टी ही जी आहे ही कौटुंबिक मालमत्ता, कौटुंबिक प्रॉपर्टी असेल, कारण सामान्यतः कुटुंबाच्या हितासाठी पती आपल्या पत्नीच्या नावावर ती प्रॉपर्टी खरेदी करतो. आता जिच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही स्वतंत्र साधन स्वतःचे नसते, आता पत्नीकडे स्वतःचे कमाईचे साधन नाही, एका व्यक्तीच्या अपिलावर सुनावणी घेतल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की पत्नीच्या नावावर खरेदी केलेली जी प्रॉपर्टी आहे ही पतीच्या वैयक्तिक उत्पन्नातून खरेदी केली जाते. म्हणजे पतीचं जे इन्कम आहे, पतीचं जो पेमेंट आहे त्यामधून ती खरेदी केली जाते, कारण पत्नीचे स्वतःचे उत्पन्नाचे सोर्स आहे किंवा नाही हे नसते. सहसा पत्नीचे फायनान्शियल इन्कम नसते, त्यामुळे पती प्रॉपर्टी खरेदी करतो स्वतःच्या इन्कममधून. आता यामुळे या प्रकारची प्रॉपर्टी संयुक्त हिंदू कुटुंब मालमत्ता म्हणून गणली जाईल. या परिस्थितीत आता वर नमूद केलेल्या मालमत्तेचे जे प्रॉपर्टीचे त्रयस्थ व्यक्तीकडे हस्तांतरित होण्यापासून संरक्षण करणे देखील आवश्यक आहे. तर फ्रेंड्स, हा होता महत्त्वाचा जजमेंट. पतीने जर प्रॉपर्टी खरेदी केली तर पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली पतीने स्वतःच्या इन्कममधून, तर त्याचा मालक कोण असेल याबद्दल माहिती होती. थँक्यू.